बातमी राजकीय वर्तुळातून आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, भाजपचे नेते विनोद तावडे आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी एकाच गाडीतून प्रवास केलाय। जलजीवन मिशनच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आयोजित बैठकीनंतर या दोघांनी एकत्र प्रवास केलेला आहे। संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीसाठी जात असताना विनोद तावडे आणि सुप्रिया सुळे यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याचं पाहायला मिळालं। वेगवेगळ्या राजकीय विचारसरणीच्या दोन मोठ्या नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला आता उधाण आलेलं आहे। भरत मोहोळकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। भरत, गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय राष्ट्रवादीचे जे नेते आहेत त्यांच्या आणि भाजपच्या नेत्यांच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत आणि आज हा एकत्र प्रवास। नक्कीच स्नेहिल, आपण या सगळ्या घडामोडींचे जे काही डॉट्स आहेत ते जर एकमेकांशी कनेक्ट केले तर त्यातून बराच मोठा अर्थ या सगळ्यातून निर्माण होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या पक्षाच्या 8 खासदारांनी एकत्रितरित्या सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा हे सुद्धा सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे यांच्या जे काही रिसेप्शन होतं त्या कार्यक्रमासाठी हजर होत्या। खरं तर शरद पवार आणि बिलकुल, आणि आता या सगळ्या वाढलेल्या भेटीगाठींनंतर नेमकं काय होतं हे पाहणं देखील महत्त्वाचं राहील। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।